मुख्यमंत्री करा, पक्ष विलीन करतो, संजय राऊत यांचा दावा. शिंदे शहा भेटीवर मोठा दावा. पाहूया नेमका विषय काय. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा झाला. त्या दौऱ्यादरम्यान त्यांनी वकिलांची भेट घेतली आणि अमित शहा यांची भेट घेतली. अमित शहा यांची भेट घेतल्याच्या नंतर अमित शहा समोर एकनाथ शिंदे आणि असा प्रस्ताव ठेवला की तुम्ही मला मुख्यमंत्री करा, माझा पूर्ण पक्ष तुमच्यामध्ये मी विलीन करतो. अशा पद्धतीचा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांना मुख्यमंत्री करा म्हटल्यानंतर अमित शहा यांनी मुख्यमंत्री भाजपचाच असेल असं मत व्यक्त केलं. त्यावरती एकनाथ शिंदे यांनी लगेच सांगितलं की माझा पूर्ण पक्ष तुमच्यामध्ये विलीन करतो, भाजपमध्ये विलीन करतो, मला मुख्यमंत्री करा. अशा पद्धतीची ऑफरच एकनाथ शिंदे यांनी दिली आहे असं राऊत म्हणतात. अमित शहा म्हटले की अब मुख्यमंत्री तो बीजेपी का ही होगा. त्याच्यावर त्यांनी सांगितलं की मी माझ्या गटासह पूर्णपणे भारतीय जनता पक्षामध्ये विलीन व्हायला तयार आहे. मी विलीन व्हायला तयार आहे, पण मला मुख्यमंत्री करा. हे त्यांचं जे भूमिका आहे ही त्यांनी वारंवार याआधी सुद्धा सांगितलेली आहे. आणि काल पुन्हा एकदा ते इतके डेस्परेट आहेत की मी माझा जो काही गट आहे तुम्ही स्थापन केलेला हा तुमच्याकडे मी विलीन करतो, पण मला मुख्यमंत्री करा. इतका डेस्परेट राज्यकर्ता किंवा मंत्री मी महाराष्ट्राच्या राजकारणात याआधी पाहिजे. राऊत यांच्या प्रतिक्रियेवरती, या दाव्यावरती एकनाथ शिंदे गटाचे शिरसाट यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते काय म्हणाले आपण तेही पाहू. संजय राऊतने आजही ठरल्याप्रमाणे भुंकण्याचं काम केलेलं आहे. एकनाथ शिंदे साहेब दिल्लीला गेले होते, अमित शहा साहेबाला भेटले, मग त्यांनी सांगितलं की माझा पक्ष लागला तर विलीन करा, परंतु मला मुख्यमंत्री करा. हे सगळं जे पाहिलं ना ते ना संताजी धनाजी दिसतात का काय असा एक प्रश्नचिन्ह आहे. मुळामध्ये असे मूर्खासारखे स्टेटमेंट करणं फक्त संजय राऊतलाच जमू शकतं. संजय राऊत यांनी फक्त मुख्यमंत्रीपदाची ऑफरच दिली असं म्हटलेलं नाही, तर त्यासोबत 3 दावे केलेले आहेत. ते 3 दावे कोणते पाहायचे म्हटलं तर शहांकडे मुख्यमंत्री फडणवीसांची तक्रार त्यांनी केलेली आहे, हा एक दावा त्यांनी केलेला आहे. त्यानंतर ठाकरे बंधूंची एकजूट तोडतो, मुख्यमंत्री करा, अशा पद्धतीचा त्यांचा दुसरा दावा आहे. तर मुख्यमंत्रीपदासाठी पक्ष विलीन करण्यास तयार, हा तिसरा दावा आहे. अशा पद्धतीचे 3 दावे संजय राऊत यांनी केलेले आहेत. फडणवीस यांची तक्रार केली नेहमीप्रमाणे, इथे आमची कोंडी करतायत, ते आम्हाला काम करू देत नाहीत, ते आम्हाला अडचणीत आणतायत, आमच्या आमदारांच्या चौकशा लावल्यात, अशा प्रकारच्या तक्रारीचा सूर होता. स्वतःच एक ऑफर अशी ठेवली की आता परत महाराष्ट्रात जी एकजूट झाली आहे मराठी माणसांची ती अधिकाधिक भक्कम होईल आणि त्याचा त्रास आम्हाला होईल. काही करून ही एकजूट जी होते त्याच्यामध्ये आपल्याला लक्ष घालावं लागेल तुम्हाला, आणि हे मराठी माणसाची एकजूट कशी तोडता येईल, ती तुटली नाही तर राजकीय दृष्ट्या आपल्याला फार मोठं नुकसान होईल. याच्यावर दोघांनी चर्चा केली. याच्यावरती अमित शहानी विचारलं फिर शिंदेजी क्या आपके मन में क्या है. तेव्हा शिंदेजी म्हणाले की मला मुख्यमंत्री करणं हा त्याच्यावरचा उपाय आहे. मी जर मुख्यमंत्री झालो पुन्हा तर मी या सगळ्या गोष्टी थांबवीन. एकनाथ शिंदे हे गुरुपौर्णिमे दिवशी दिल्लीमध्ये होते, त्यांच्या गुरुपाशी होते आणि त्यांनी आपले गुरु अमित शहा यांच्या पायावरती फुलं ठेवून डोकं ठेवल्याची बोचरी टीका, टोकाची टीका संजय राऊत यांनी केलेली आहे. ती गुरुपौर्णिमेचं सगळं सामान त्यांच्या विमानातून नेलं होतं. अमित शहांची गुरु म्हणून त्यांच्या चरणावर डोकं ठेवलं, त्यांच्या पायावर चाफ्याची फुलं वाहिली. हा मी सांगतो, त्यांच्या पायाला दोन्ही चंदन लावलं. हे फोटो जरी काढता आले नसले तरी माझ्याकडे पक्की माहिती आहे. आणि मग ते इतर नेत्यांना भेट. तुम्ही ज्या वेळेला मागच्या काळात तुम्ही मुख्यमंत्री होता उद्धव ठाकरे, तुम्ही सोनिया गांधीच्या पाय साठायला जायचे, हा संजय राऊत हे उद्धव साहेब, तेव्हा तुम्हाला वाटत नव्हतं काही? हां, तुम्ही म्हणता आमच्या साहेबांनी गुरु बदलला, आमच्या साहेबांचा गुरु एकच आहे, बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब. तुम्ही तर बाळासाहेबांना सोडलं, तुम्ही तर बाप बदलला.